पश्चिम महाराष्ट्रातला एक आक्रमक चेहरा, एक आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कोल्हापुरामध्ये खास करून शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कोल्हापूरचं नाव निघतं त्यावेळी कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर शिवसेना एक समीकरण झालेलं आहे. त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही गेलेलात तेव्हा काही मंत्रिपदाचं आश्वासन मिळालं होतं का? कारण मंत्रिपद नाही याची खंत कोल्हापूरकरांना नक्कीच आहे. मंत्रिपद मला मिळालं पाहिजे होतं, कारण आज 40 वर्ष झाले मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पण हे देखील तितकंच निश्चित आहे की मला माझ्या नेत्यांना त्रास द्यायची सवय नाही. हे पण तितकंच निश्चित आहे की मला साहेबांनी सांगितलंय तुला मी मंत्री करणार म्हणून. तुमचा मुलगा देखील आता राजकारणामध्ये स्थिरावतोय. ऋतुराज याचं राजकीय भविष्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महापालिकेत ते विजयी व्हायला नकोत यासाठी फार मोठा प्लॅन सगळ्यांनी केला. म्हणजे अगदी आता ते जर मी काय बोललो तर फार मोठं काहीतरी त्यामध्ये चर्चासत्र सुरू नाही, नक्की बोला तुम्ही. नाही, पण कुणाचीच इच्छा नव्हती ऋतुराज निवडून यावी, कुणाचीच इच्छा नव्हती. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी तुमच्यावर आरोप केले होते भ्रष्टाचाराचे, व्हिडिओ समोर आले, काय सांगाल त्याबद्दल? कोल्हापूरमध्ये 10 पैकी 10 आमदार महायुतीचे आम्ही निवडून आणले. सगळ्या नगरपरिषदा आणल्या, जिल्हा परिषद आम्ही निवडून आणली, महानगरपालिका सगळ्या निवडून आणल्या. गोकुळ 100% गोकुळ अजून निवडणुका येणार, 100% गोकुळ पण येणार. अशा वेळेला आता थांबवायचं कसं? हे व्हिडिओ जे काढले होते ते व्हिडिओ महानगरपालिकेची ज्यावेळी प्रचाराची सांगता होती त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याबद्दल तक्रार केली होती आणि त्याची स्पष्टता मागितली होती. त्यानंतर त्यांना आठवण आली नाही 6 महिने काय त्यांनी काय सांगितल्याची. पुन्हा एकदा काही कारणावरून मतभेद झाले आणि त्यामुळे पुन्हा अशा पद्धतीने माझं बदनामी करायचं हे षडयंत्र हे नेहमीच आहे. उद्धवजी आणि शिंदे यांच्या कार्यप्रणालीमधला फरक नक्की तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. फरक शिंदे साहेबांच्यात असल्यामुळेच आम्ही त्यांच्यावर गेलो आणि त्यांना एक विकासाची वेगळी जाण आहे किंवा एक विजन आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईचा, महालक्ष्मीचा मंदिराचा जो विकास होणार आहे त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. कारण आता केंद्रातून देखील याला मदत मिळालेली आहे. अमित शहा येऊन गेलेले आहेत. विकास म्हणजे काय? तर विकास करण्याच्या दृष्टीनं मंदिराच्या आतच काही सेवा असाव्यात. बरं, हे होत असताना जुन्या लोकांना देखील त्रास व्हायला नको हे देखील आम्ही पाहतोय.